सांगलीत समाजाभिमुख उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याची परंपरा जपत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त स्वदेशी फार्मास्युटिकल सांगली आणि भाजप जैन प्रकोष्ठ यांच्या वतीनं औषध तुला उपक्रम उत्साहात संपन्न झाला। या उपक्रमातून जमा झालेली औषधे माननीय आमदार गाडगीळ यांच्या इच्छेनुसार सांगलीतील शासकीय रुग्णालयात गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत वाटपासाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता माननीय डॉक्टर प्रकाश गुरव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली। यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। हे उपअधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अंकारे, डॉक्टर रुपेश शिंदे, डॉक्टर दळवी, समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय विभाग प्रमुख श्री संजय खाडे, प्रशासकीय अधिकारी श्री भोरे, मेट्रन मॅडम तसेच स्वदेशी उद्योग समूहाचे संचालक श्री हर्षद पाटील, विपुल पाटील उपस्थित होते। याशिवाय स्वदेशी उद्योग समूहाचे कर्मचारी आणि सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। आदरणीय सुधीरदादा गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही स्वदेशी फार्मास्युटिकल आणि जैन प्रकोष्ठच्या वतीनं संजीवनी तुला केली आणि त्या तुलामध्ये जी औषधं आलीत ती जवळजवळ 1,36,000ची औषधं सुधीरदादांच्या सांगण्यावरून आणि त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल गोरगरिबांना ही औषधं मिळावीत अशी त्यांची इच्छा प्रकट केल्यामुळं आज आम्ही सकाळी आमच्या स्वदेशी फार्मास्युटिकलचे संचालक श्री हर्षद पाटील आणि विपुल पाटील तसेच स्वदेशीचे सगळे कर्मचारी आम्ही आज सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता आदरणीय प्रकाश गुरव यांच्याकडे सपोर्ट केले। त्यावेळेला उपअधिष्ठाता श्रीकांत अंकारे, रुपेश शिंदे, डॉक्टर दळवी तसेच संजय खाडे, प्रशासकीय अधिकारी भोरे, स्वदेशी उद्योग समूहाचे सर्व आणि सिव्हिल हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी ह्या निमित्तानं उपस्थित होते। हा एक आगळा वेगळा स्तुत्य कार्यक्रम आम्ही ह्या स्वदेशी फार्मास्युटिकल आणि जैन प्रकोष्ठतर्फे केला आणि एक चांगल्या पद्धतीचा संदेश समाजात जावा की आज गरजूंना औषधे मिळावीत आणि त्याचबरोबर आपण बाकीची तुला करतो त्याचबरोबर संजीवनी तुला हा एक वेगळा उपक्रम आम्ही या निमित्तानं राबवला। याचं समाजात सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं प्रतिक्रिया आम्हाला येत आहेत आणि सुधीरदादांचं असंच दीर्घायुष्य लाभो ह्या निमित्तानं आम्ही स्वदेशी फार्मास्युटिकल आणि जैन प्रकोष्ठच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो।